नमस्कार, सखी कलेक्शन मराठी या आपल्या चॅनलमध्ये सगळ्या मैत्रिणींचे स्वागत आहे। मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला ब्लाऊज शिवलेला दाखवते की त्याची आपण चेकिंग कशी करायची, म्हणजे आपल्याला एकदम कॉन्फिडन्स येऊन जाईल की आपल्या कस्टमरला ब्लाऊज एकदम व्यवस्थित येणार आहे। तर त्याची चेकिंग कशी करायची तर ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे। आता सगळ्यात सुरुवातीला काय करायचे आपल्याला बघा, दोन्ही शोल्डर एकत्र धरायचे। जेव्हा आपण ब्लाऊजची चेकिंग करतो तेव्हा काय करायचं, पहिले शोल्डर चेक करायची की दोन्ही शोल्डर एकसारखे आलेले आहेत का। एखादा शोल्डर कधी तरी थोडासा कमी जास्त होऊ शकतो, तर ते पहिले चेक करून घ्यायचं। जर कमी जास्त असेल तर थोडीशी शिलाई आतून मारून घ्यायची, म्हणजे एकसारखा होऊन जाईल। त्यानंतर बाही चेक करायची। आता ही बाही पण शोल्डरचा मध्य काढून मी अशी चेक करून घेते। दंडगेर काढून घ्यायचा आणि असं शोल्डरचा मध्य काढून एकसारखी दोन्ही बाजूला एकसारखी आलेली आहे का ते पाहून घ्यायची। त्यानंतर आता आपल्याला काय करायचे, समोरच्या भागचा आपल्याला चेकिंग करायची आहे भागाची। तर ती आता ही बघा, ही आय हुक पट्टी आहे, म्हणजे हुकाचे घरं केलेले आहेत मी आणि इथं हुक लावून घेतलेले आहेत। तर ते दोन्ही पट्ट्या एकमेकावरती ठेवायच्या अशा प्रकारे आणि चेक करून घ्यायची की एखादी पट्टी कमी जास्त झालेली आहे का। कटिंगमध्ये कधीतरी थोडंसं कमी जास्त होऊ शकतं, किंवा मग पायपिंग करते वेळेस पण थोडासा भाग कमी जास्त होऊ शकतो। तर ते पहिले चेक करून घ्यायचं, म्हणजे एकसारखं आलेला आहे का। असं केल्याने काय होतं की आपल्याला पण फुल कॉन्फिडन्स येतो की आपल्या कस्टमरचा ब्लाऊज आपल्याला एकदम परफेक्ट शिवून घेतलेला आहे आपण। त्यामुळे आपण पण बिनधास्त असतो की समोरच्याला आपला ब्लाऊज जे शिवलेला आहे तो एकदम व्यवस्थित बसतो। आता आपण कंबर चेक करतोय, म्हणजे दोन्ही भाग पुढचा आणि मागचा भाग एकसारखा आलेला आहे का फिटिंगला, तर ते चेक करून घ्यायचा। त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, जो मापाचा ब्लाऊज आहे तो आता एकदा ब्लाऊज घेऊन बघायचा की दोन्ही ब्लाऊज एकसारखे आलेले आहेत का, म्हणजे आपल्याला काहीच टेन्शन राहणार नाही की आपला कस्टमरला ब्लाऊज एकदम व्यवस्थित बसून जाईल। तर आता काय करूयात, आपण मापाचा ब्लाऊज घेऊयात। हा आहे बघा मापाचा ब्लाऊज। आता तो मी आता अशा प्रकारे चेक करते। आता याचंही काय करायचं, शोल्डर चेक करायचं की पहिला ब्लाऊज मापाचा आणि आपण जो शिवलेला ब्लाऊज आहे तो दोन्हीचं शोल्डर एकसारखा आलेला आहे का, ते बघा एकसारखा आलेला आहे। त्यानंतर बाही चेक करायची। बाही चेक करते वेळेस तसंच शोल्डर आणि बाही दंडगेर काढून आपण असं चेक करायचा। त्यानंतर काय करायचं, आता आपल्याला दुसरा पण भाग चेक करायचा। दोन्ही शोल्डर एकसारखे आलेले आहेत का, दोन्ही बाही एकसारखे आलेले आहेत का। त्यानंतर आता आपल्याला उंची चेक करायची आहे। उंची चेक करते वेळेस पाठीचा टक्स आणि शोल्डरचा मध्य काढून आपल्याला उंची चेक करायची आहे। त्यानंतर काय करायचं, आता आपल्याला समोरचा भाग चेक करायचा आहे। आता आय हुक पट्टी आपण जशी चेक केली होती तशी चेक करायची। आता एक पट्टी कोणतीही चेक केली तरी चालून जाते, कारण दोन्ही पट्ट्या आपल्या एकसारख्या आल्या होत्या पहिल्या। आता सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे आपला गळा चेक करायचा। गळ्याचा भाग जर कमी जास्त झाला तर मग शोल्डर उतरायचा प्रॉब्लेम येतो। शोल्डर उतरणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे ही। शोल्डर उतरला की आपला ब्लाऊज खराब झाला असं समजायचं। म्हणून काय करायचं, दोन्ही जो मापाचा ब्लाऊज दिलेला आहे तो ब्लाऊज आणि आपण शिवलेला ब्लाऊजचं शोल्डर किंवा जो गळ्याचा भाग आहे तो एकसारखा आलेला आहे का हे चेक करायचं। जर समोरचा भाग एखाद्या वेळेस जर जास्त झाला तर काय होतं, शोल्डर उतरायचा प्रॉब्लेम येतो। त्यामुळे जेव्हा आपण कटिंग करतो तेव्हाच दोन्ही भाग आपले एकसारखे कटिंग झाले पाहिजे, याची दक्षता घ्यायची, म्हणजे आपल्याला शोल्डर उतरायचा प्रॉब्लेम येत नाही। बघा एकसारखं आपलं जे गळ्याचं माप आहे ते एकसारखं आलेलं आहे। आता हे मापाचा ब्लाऊज आहे, याची आता आपण काय करूयात, कंबर चेक करूयात। जसा मापाचा ब्लाऊज ठेवलेला होता तशाच प्रकारे मी आता कंबर चेक करते। बघा ही पहिली शिलाई आणि ही आपण जो शिवलेला ब्लाऊज आहे त्याची शिलाई एकसारखी आलेली आहे का। त्यानंतर आता आपल्याला पाठीमागचा भाग पण तसाच चेक करायचा आहे। शेवटची शिलाई पाठीमागची आणि दुसऱ्या बाजूची शेवटची शिलाई आणि आपण शिवलेल्या ब्लाऊजच्या शिवलाया एकसारख्या आलेल्या आहेत। त्यानंतर आता हे दुसरीकडचा भाग म्हणजे समोरचा दुसऱ्या साईडचा भाग तोही एकसारखा आलेला आहे। अशा प्रकारे जर आपण
मापाच्या ब्लाऊजची आणि आपण शिवलेल्या ब्लाऊजची एकसारखी शिलाई जर आलेली असेल तर असं समजायचं की आपला हा ब्लाऊज एकदम परफेक्ट कस्टमरला येणार आहे। त्यामुळे आपल्याला बिनधास्त राहायचं की आपला हा ब्लाऊज एकदम व्यवस्थित बसून जातो आणि तो आपल्याला आपल्यासोबत ट्राय पण करून घेण्याची गरज पडत नाही। आणि ऑलरेडी माझ्याजवळ जास्त जागा नाही आहे, त्यामुळे मी अशी परफेक्ट शिलाई करून देत असते आणि मी काय असा ट्राय करून वगैरे बघायला लावत नाही, कारण जागाच नाही आहे, माझं दुकान खूप छोटं आहे। तर अशा प्रकारे मी ब्लाऊजची चेकिंग करून घेते आणि कस्टमरला देऊन टाकते आणि सांगते त्यांना की थोडंफार कमी जर जास्त झालेलं असेल तर तुम्ही येऊन व्यवस्थित करून घेऊ शकता। तर तुम्ही कशा प्रकारे चेकिंग करता, ब्लाऊजची फिनिशिंग कशी असते, तर कशी आलेली आहे यावरती कमेंट करून नक्की सांगा। नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा। बघा किती छान फिनिशिंग आलेली आहे, आपला गोट पण किती सुंदर आलेला आहे आणि कटोरी सगळ्यात महत्त्वाची म्हणजे कटोरीची गोलाई किती सुंदर आलेली आहे या ब्लाऊजची। भेटूयात अशाच नवीन व्हिडिओसोबत आणि नवीन असतील चॅनलला तर सबस्क्राईब करा। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला एकदा सबस्क्राईब करून घेतलं की तुम्हाला समजून जाईल माझे व्हिडिओ, तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल त्याचं। भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओसोबत। धन्यवाद।